मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, मला प्रचंड वेदना होत आहेत, सारखा सलाईन घेतोय, मी आता सलाईन तोडून आलोय, माझं शरीर मला साथ देत नाही, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या समाजाचा लढा एवढ्या वेळी अर्धवट राहू देऊ नका, आरक्षणापासून समाज लांब राहू नये, त्यामुळे सर्वजण एका जागी ताकदीने उपोषणाला बसून एकदाचा आरक्षणाचा तुकडा पाडू अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजच्या कार्यकर्त्यांना घातली आहे। लासलगाव मध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगेंनी हे वक्तव्य केलं। भाजपला मोठा धक्का, या नेत्याचा पक्षाला जय महाराष्ट्र, माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर साधला निशाणा। हद्दवाड विभागात भाजपची पहिली शाखा सुरू केली, महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविले। 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपात स्थान नाही, पक्षात नेत्यांची गटबाजी वाढली, पक्षापेक्षा स्वतःला मोठे असल्याचे नेत्यांना वाटणे हे चुकीचे आहे। अशा परिस्थितीत पक्षात काम करणे अवघड आहे, त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी सांगितले। आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही। महाराष्ट्र व कर्नाटकाला लागून सीमेचा बांध असला तरी आम्ही मानवतेचा धर्म पाळतो, माझ्यावर विश्वास ठेवा। जत तालुक्याच्या सीमेवरील गडीनाड गावातील पाण्यासाठी आमच्या पाणी योजनेचे दरवाजे कायम खुले राहतील हे सांगण्यासाठी मी इथे आलोय, असे प्रतिपादन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंधारण मंत्री DK शिवकुमार यांनी केले। पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना ठाकरे गटाच्या खासदाराची जीभ घसरली, म्हणाले विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे, तसा प्रचारात स्तरही घसरत चालला आहे। भाजपच्या नेत्यांनंतर आता ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचीही बोलताना जीभ घसरली। ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले। सोलापूर जिल्ह्यातील 20 साखर कारखान्यांना गाळप परवाने, राज्य शासनाने यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी कारखान्यांना 15 नोव्हेंबर पासून परवानगी दिली आहे। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांपैकी 20 साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत। प्रचार संपत आला, मतदारांना पैसे वाटप करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष, विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला असून शेवटच्या 3 दिवसात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले जाऊ शकते। ही शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोग व पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे। पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी आपले बातमीदार नेमले असून माहिती कळताच धाड टाकून कारवाई केली जाणार आहे। बार्शीत प्रचार फेरीत दगडफेक, रात्री 8ची घटना, सुभाषनगरात तणाव। बार्शी येथे एका उमेदवाराच्या प्रचार पदयात्रेत अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली। हा प्रकार सुभाषनगर भागातील तळेवाडी परिसरात शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान घडला। दगडफेकीत काही महिला आणि पुरुष कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। महाराष्ट्रातील 8 लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या, प्रियांका गांधी। विचार वेगळे पण शिवरायांचा सन्मान करतो। महाराष्ट्रात 10 लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे, परंतु सेमीकंडक्टर, एअरबस यासह 6000हून अधिक उद्योग राज्याबाहेर गुजरातला गेल्याने 8 लाख नोकऱ्या गेल्या। जीएसटीने मोठे नुकसान झाले, रोजगाराची निर्मिती करण्याची कोणतीही योजना त्यांच्याकडे नाही, असा घणाघात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला। शेत नावावर न करणाऱ्या आईचा मुलाने केला खून, शेत जमीन नावावर करत नाही, खर्चासाठी पैसे देत नसल्याच्या रागातून मुलानेच आईचा मानेचे हाड मोडून खून केला आणि नंतर अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव केला। दरम्यान मामाला भाच्याचा संशय आल्याने त्याने फिर्याद दाखल केल्यानंतर खुनाचा प्रकार समोर आला आहे। ही घटना 14 नोव्हेंबर रोजी रात्री 7:30 वाजता घडली। शुक्रवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। दक्षिणच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प, धर्मराज काडादी यांचे संकल्पपत्र जाहीर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह सोलापूर दक्षिण मतदारसंघातील जुळे सोलापूर, हद्दवाड भाग, नई जिंदगी, नीलमनगर, सलगर वस्तीसह नवीन RTO ऑफिस परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि आरोग्य सुविधा या मूलभूत समस्या सोडविण्यासह सोलापूर दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प हाच आपला जाहीरनामा असल्याचे धर्मराज काडादी यांनी सांगितलं।